आता पाहूया मराठा विरुद्ध ओबीसी हा जो संघर्ष रंगलेला आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेलेल्या वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन। ओबीसी उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी उद्या सरकारी शिष्टमंडळ पाठवणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। अतुल सावे, उदय सामंत, महाजन, पडळकर हाकेंना भेटणार। ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत। मनोज जरांगे पाटलांचा आरोप, तर ओबीसी आंदोलनाला विरोध करू नका, ते आपले विरोधक नाहीत, जरांगे पाटलांचं मराठा समाजाला आवाहन। मराठ्यांसाठी वडेट्टीवारांच्या डोळ्यात पाणी येत नाही। मराठ्यांची लेकरं मेली तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी नाही आलं, जरांगेंचा वडेट्टीवारांवर निशाणा। आत्महत्या करून त्यांच्या डोळ्याला थेंब बी नाही आला, हे सुद्धा एक विरोधी पक्षनेता आठवणीत राहण्यासारखं आहे की पिढ्यांना पार मराठ्यांचे लेकरं मेले आत्महत्या करून, तरी त्यांच्या डोळ्याला थेंब आला नाही। 13 जुलैच्या आधी हैदराबाद गॅझेटची मराठवाड्यात अंमलबजावणी करा। मागणी मान्य न झाल्यास पुढे कसं आरक्षण मिळवायचं ते बघतो, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। 50% वरचं आरक्षण कोर्टात टिकतच नाही। याआधी कोर्टाचे निकाल मर्यादा ओलांडून दिलेलं आरक्षण पाटणा हायकोर्टाने रद्द केल्यानंतर बावनकुळेंचं भुवया उंचावणारं विधान। कॉन्स्टिट्यूशनल काय तर 50% आहे आणि 50%च्या वर कुणी दिलं तर ते कोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये टिकत नाही। कोर्टाचा निकाल हा यापूर्वीचे झालेले निकाल आणि आपलं घटना यानुसार असतं। केंद्र सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावर बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही। मराठा आणि ओबीसी आरक्षणावर केंद्राने अंतिम मार्ग काढणं गरजेचं। शरद पवारांची महत्त्वाची प्रतिक्रिया। मर्यादेबाहेर आंदोलन जाणार नाही याचीही काळजी घेण्याचा सल्ला। प्रकाश आंबेडकरांनी लक्ष्मण हाकेंना पाणी प्यायला दिलं। ओबीसींचं आरक्षणाचं ताट वेगळंच असायला हवं, आंबेडकरांची प्रतिक्रिया। आंबेडकरांनी लक्ष्मण हाकेंची उपोषण स्थळी जात घेतली भेट। आरक्षण देणारही सरकार आणि काढणारही सरकारच, गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। आरक्षण देण्याअगोदरच आरक्षण रद्द करण्यासाठी याचिका दाखल होती, राज्य सरकारवर केली टीका। आता 10% आरक्षण दिलं, देण्याच्या अगोदरच याचिका दाखल झाली होती। आरक्षण देण्याच्या अगोदरच याचिका दाखल केली होती रद्द करण्यात यावं। तसं देणार पण हेच आहेत आता सगळ्या सोयऱ्यांचं, आणि उडवणार सुद्धा हेच आहेत। मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणार। मराठा समाजाची बाजू सरकारने भक्कमपणे मांडत। शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया।